नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी. ही सगळी हिरवीगार झाडं तुम्हाला उन्हाळ्याच्या ऐन कडक उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये दिसत आहेत. आपण कुठे आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे आपण आता पाषाण बाणेरची जी टेकडी आहे या टेकडीवर आहे. या टेकडीवर येण्यासाठी प्रमुख 3 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे तुम्ही पाषाण सूस रस्त्यावरचं जे लोकसेवा ई-स्कूल आहे त्या लोकसेवा ई-स्कूलमधून सुद्धा तुम्ही वरती येऊ शकता. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही पुणे मुंबई रस्त्याच्या बाजूनं टेकडीवर येऊ शकता. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही बाणेरमधून सुद्धा या टेकडीवर येऊ शकता. तुम्हाला सांगायला हरकत नाही की 2006 पूर्वी ही जी टेकडी होती ही उजाड होती. उजाड माळरान जसं असतं ना तशी ही टेकडी अगदी म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये म्हणतात की बोडकी टेकडी आहे. खऱ्या अर्थानं बोडकी होती. इकडे झाडं वगैरे असं काही नव्हतं. पण आता हे सगळं तुम्ही बघाल की इथं सगळं हिरवंगार झालेलं आहे. सगळी झाडी अगदी हिरवीगार आहेत ना. आता आपण एप्रिलच्या आजची 16 तारीख आहे. एप्रिल महिन्याच्या मिडमध्ये आपण आणि इतके हिरवीगार दिसते. पण याचं श्रेय जे आहे ना हे एका अभियानाला जातं. वसुंधरा अभियान म्हणून जे आहे आणि त्यांची जी सगळी टीम आहे ह्या सगळ्या टीमला हे जातं. आणि ह्या टीमचे जे हेड आहेत माझ्यासोबत आहेत. पांडुरंग भुजबळ, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. हे जे अभियान आहे आता आपण मगापासून ही टेकडी चालतोय, तुम्ही मला हे सगळं समजून देताय. काय नेमकं म्हणजे 2006च्या मध्ये काय परिस्थिती होती? 2006 पूर्वी जर टेकडीची अवस्था पाहिली तर अक्षरशः एकही झाड नसलेली टेकडी होती. जी काही झाडं होती ती सगळी ग्लेरिसिडिया, जे नॉन नेटिव्ह शासनाने 1985च्या आधी जी लावलेली आहेत वनीकरणांतर्गत, तेवढी झाडं होती. परंतु त्याचा आपल्या जैवविविधतेसाठी काही उपयोग नव्हता. परंतु नंतर मग 6 नंतर हळूहळू आपण प्लांटेशन चालू केलं. ऍक्च्युअली 6 ही सुरुवात नाहीये, त्याच्या आधी सुद्धा 2-3 वर्ष किंवा त्याच्या आधी इंडिव्हिज्युअल स्वरूपामध्ये, वैयक्तिक स्वरूपामध्ये, चला माझा वाढदिवस आहे, मग आता काय करायचं, एखाद्यामध्ये ग्रीन जेनटेक्स असेल, चला मग मी झाड लावून करेल केक कटिंगच्या ऐवजी, असं झाडं लावून ते झाड वाढवणं वैयक्तिक हे चालू होतं, वैयक्तिक किंवा 2-3 लोकांमध्ये. पण थोडंसं याच्यामध्ये जनजागृती वाढत गेली वनीकरणाविषयी आणि दिसत गेले की ही टेकडी भरपूर मोकळीच आहे, काही झाड नाहीये. आणि 1-2-3 असं काम करून पावसाळ्यामध्ये ती झाडं छान वाढतात, पण नंतर त्या झाडांना जगवण्याची सोय काहीच होत नाहीये. मग 1-2 काम करण्यापेक्षा ज्यांची त्याच्यामध्ये जास्त आवड आहे, जे एकत्र येऊ शकतात, असं मिळून आपण लोक एकत्र येऊया आणि काहीतरी याचा आपण चेंज करू ह्या टेकडीचा. ह्या टेकडीवरती 248 एकराच्या टेकडीवरती जिथं तुकाई देवी ही कळमकरांची ग्रामदेवी आहे, तुकाई नावाने ही जी टेकडी आहे त्या देवीचा आशीर्वाद नक्कीच आपल्या ह्या कामाला मिळेल या अनुषंगाने काही कळमकर किंवा काही ग्रामस्थ भूमिपुत्र ह्या ठिकाणी सुरुवातीला 4-5 लोक होते फक्त. त्यापैकी मी संस्थापक सदस्य असून मग जे सुरुवातीला होते त्यांनी थोडं पुढं करत मग काहीतरी हे एक चळवळ आहे आणि मग काहीतरी आपण ग्रुपला नाव देऊया अभियान. अभियान कुठं काम करतं तर आपल्या धरतीसाठी करतं, आपल्या मातेसाठी आपण काम करतो. त्याचं नाव छानपैकी वसुंधरा अभियान या नावाने आपण काम चालू केलं आणि लोकॅलिटी नाव थोडंसं जावं म्हणून बाणेर असं आपण ते वसुंधरा अभियान बाणेर अंतर्गत ह्या संस्थेची सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही बाणेर गावामध्ये पहिले 2-3 वर्ष स्वच्छता करायचो. 6 ते 7 मध्ये प्लास्टिक वगैरे अवेअरनेस करायचो आणि नंतर 7 ते 8 मध्ये प्लांटेशन वगैरे असं 2ही कामं करायचो. नंतर हळूहळू असं कळालं की थोडंसं 2ही कामं जरा जड जातात, एकच फोकस घेऊ आपण प्लांटेशन. प्लांटेशन हा फोकस घेतला आणि मग त्यावेळेस थोडंसं आम्हाला जरा इमॅजिन झालं की ही चळवळ पुढे जायची असेल तर आपल्याला काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे, लीड घेतलं पाहिजे. आणि मग त्या लीड घेण्यासाठी, रिझल्ट दिसण्यासाठी आपण काही प्री फोटोज घेतले ह्या टेकडीचे योगायोगाने आणि आज ते फोटो म्हणजे अक्षरशः हायलाइट होतात, बाउन्स होतात. 6चा आमचा फोटो असा आहे. प्लांटेशन करताना मग आम्ही असं ठरवलं की इथं आपण नॉलेजेबल काहीच नाहीये, आपल्याकडे माहिती काहीच नाहीये,
मग आपण याच्या आधी प्रयोग केले, झाड लावलेत आणि गेलेत ते. बरोबर. याचा अर्थ इथं नक्कीच काहीतरी टेक्निकल मेथड असली पाहिजे. मग त्यावेळेस पुण्यामध्ये वन खात्यामध्ये छानपैकी वेगळ्या चांगल्या क्लास 1 पोझिशनला असलेले टाकळकर सर, त्यांनी सीसीटी मेथड, कंटिन्युअस कंटोर ट्रेंचेस, ह्या मेथडने हजारो झाडं महाराष्ट्रामध्ये टेकड्यावरती, डोंगरावरती, बॅरन हिल शासनाच्या जमिनीवर लावली आणि त्यांनी नंतर लावल्यानंतर लक्ष न देता सुद्धा त्या मेथडने जगलेली पाहिली आम्ही. बर बर. म्हणजे सलग समतल चर या पद्धतीने. बरोबर. मग ते सगळं काम तुम्ही तशा पद्धतीने सुरू मग केलं. त्यांना आम्ही अप्रोच झालो, त्यांच्याकडे गेलो आणि तो पण माणूस सामाजिक असल्यामुळे त्यांना छान वाटलं की आमच्याशी सहकार्य करायला. मग इथं ते स्वतः आले. आता हे जे ट्रेंचेस आहेत, हे ट्रेंचेस म्हणजे सलग समतल पातळीत असल्यामुळे पाण्याचा फ्लो त्या झाडांना मिळतोच, पण जमिनीची पातळी पाण्याची वाढते बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांनी अशी हजारो झाडं जगवलीत. बरोबर. मला सांगा, आता ही तुमचे साधारणपणे तुम्ही म्हणाले की अर्धी टेकडी इकडं बाणेरमध्ये हो, आणि अर्धी तो टेकडी पाषाण भाग आला तो. पाषाण भागाला. तर या टेकडीवर किती साधारण झाडं लावली तुम्ही आतापर्यंत? आता साधारणपणे आमची सुरुवात 6 पासून आहे आणि दरवर्षी सुरुवातीला कमी लागली गेली रिझल्ट किंवा काही माहीत नसल्यामुळे. मग 100, 200, 300, 500. आता आमचा काउंट जो आहे, दरवर्षी आम्ही 3 ते 3,500, कधी कधी मान्सून त्या वर्षी चांगला असेल तर 4,000 सुद्धा झाड लावतो. अशा प्रकारे लावत लावत एकूण आम्ही जो सर्वे घेतला, आतापर्यंत जवळपास 47,000 झाडांचा काउंट हा सप्टेंबर 24चा आमच्याकडे आता आहे. बर. त्याच्यानंतर परत मग वाढदिवसाची स्मृतीची ही पण आतापर्यंत. आता ही एवढी 47,000 झाडं लावणं, हो कदाचित 1-2 माणसं लावतीलही, हो, पण ते जगवणं फार अवघड आहे. फार म्हणजे अवघड आहे. ते लोक कशी जुळत गेली तुम्हाला, किंवा ही कोणत्या फील्ड मधली लोक आहेत? तर लोकांना म्हणजे प्रश्न पडतो की ही रिकाम टेकडी लोक आहेत का, ह्यांना काही काम नाही का म्हणून हे काम करतायत का, असं मनामध्ये त्यांच्या असे. ही लोक कोण आहेत तुमच्या बरोबर एवढी? आता तुम्ही मगाशी बोलताना म्हणाले की साधारणपणे 1000च्या वरती लोक आहेत अभियानामध्ये काम करणारे. कोणत्या प्रकारचे, कोणत्या फील्ड मधली लोक आहेत? प्रश्न तुमचा चांगला आहे. रिकाम टेकडेपणा हा जो शब्द आहे, आम्ही नेहमी सांगत असतो जेव्हा लोक इथं काम करण्यासाठी येतात, हे काम कोण करू शकतं? जे पूर्णपणे बिझी आहेत, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये पूर्ण बिझी आहेत, त्यांनाच वेळ मिळतो हे काम करायला. आणि जे रिकाम टेकडे आहेत, त्यांना अजिबात वेळ नसतो हे काम करायला. त्याच्यामुळे जे बिझी पर्सन्स आहेत, तेच इथं चांगल्यापैकी इन्व्हॉल्व होऊ शकतात, असं आमचं प्रॅक्टिकल अनुभव आहे आम्हाला. आणि मग ह्या ठिकाणी सुरुवातीला आम्ही 2-4 लोक, नंतर 10-15 लोक, पहिले 4-5 वर्ष आम्ही 15 जर संख्या झाली संडेला तरी आम्हाला फार खूप वाटायचं. आता एक इव्हेंट आम्ही 500 लोकांचा पण घेतला 3 बर. वर्षापूर्वी. असे म्हणजे 100च्या पुढेच आमचे प्लांटेशनचे इव्हेंट असतात. म्हणजे आता अवेअरनेस आहे, पण सुरुवातीला अवेअरनेस म्हणजे शून्यच होता. रिझल्ट इथं काहीच नाहीये. ऍक्च्युली 6, 7, 8 साली जेव्हा पहिले 2-3 वर्ष स्वतः गाववाल्यांनीच, भूमिपुत्रांनीच थोडंसं आम्हाला सांगितलं की शेकडो वर्ष, हजारो वर्ष टेकडीवरती झाडच नाही, तुम्ही चालू करताय. म्हणजे हा वेडेपणाच आहे. मला आता हे चांगलं काम इतिहास करण्यासाठी वेडेपणानेच घडतो. वेडेपणानेच घडतो. वेडे असल्याशिवाय शक्यच हे होत आता नाही तुम्ही काय. इतिहास घडवलाय खरं तर. आता हा, संस्थेने घडतो इतिहास असं घडवलेला आहे सांगणं. आणि त्या इतिहास घडवण्याचा आपण साक्षीदार आहे. त्याच्यात काहीतरी नियोजकाची भूमिका आहे, ते फार मोठा आनंद मिळतो तो. आणि मग सुरुवातीला झाडं लावत लावत असताना लोक कशी जोडायची, तर जो येईल टेकडीवरती फिरण्यासाठी, चालण्यासाठी, त्याला थांबवायचा. नाही, लोक जोडली गेली, पण तुम्ही ती जखडून कशी, म्हणजे हा, त्यांना जोडून कसं ठेवलं? झाड जर लावायचं असेल तर त्याला पाणी द्यावं लागतं. माणूस तिथे आलेला आहे, त्याला चिटकवणं फार महत्वाचं आहे. बरोबर. चिटकवण्याशिवाय तो काही येऊ शकत नाही सातत्याने. मग त्याला थोडस, त्याचे जे काय अनुभव आहेत, भलं तो शून्य असेल तरी त्याचं ॲप्रिसिएशन, त्याला चिटकवून ठेवणं, त्याच्या मताला थोडीशी किंमत देणं, त्याला आनंद कसा मिळेल ह्या गोष्टी सगळ्या, त्याच्या वाढदिवसाचं झाड लावणं, त्याच्या घरामध्ये कोणी असेल आणखी वाढदिवस, त्यांच्या झाड लावणं, असं करत हळूहळू जोडत जोडत. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यक्ती म्हणून, संस्था म्हणून आम्ही कोणीच जोडलेलं नाहीये, या झाडांनी त्यांना जोडले गेलंय. प्रत्येक माणसामध्ये ग्रीन जेनेटिक्स असतं. तुम्ही हे सामाजिक काम अंतर्गत हे प्लांटेशन येतं. सामाजिक कामामध्ये वेगवेगळे आहेत.
अनाथ आश्रम आहे वगैरे काय, त्या ठिकाणी जास्त टच नाही होऊ शकत. एखादा जास्त सेन्सिबल असेल, सेन्सिटिव्ह असेल तर तो टच होऊ शकेल. पण 100 पैकी जर ह्या ठिकाणी ह्या झाडांविषयी मी एखाद्याला सांगितलं तर 100 पैकी 90 लोकांना किमान ग्रीन जेनेटिक्स अंतर्गत थोडंसं टच होतो. त्याचा आम्हाला फायदा झाला लोक बरोबर. जोडण्यासाठी. कारण जर झाडं वाढवायची असेल तर लोक जोडली पाहिजे. झाडं कंटिन्यू सस्टेन ठेवायची असेल तर ती लोक जोडलेली ही कायमची चिकटली पाहिजेत. बरोबर. मला आत- तुम्ही मगाशी एक सांगितलं की इथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्याला म्हणजे वेगवेगळ्या गडांची नावं दिलेली हो. आहेत, पर्वतांची नावं दिलेली आहेत. हे असं काय? मला थोडंसं झाडं तुम्ही समजून सांगा काय काय आहे आपल्याकडे जरा. आता ह्या ठिकाणी 6 साली सुरुवात केली त्यावेळेस हा. त्या मंदिराचा फक्त एक गोल पोर्शन जिथं पायऱ्या आहेत, तुम्ही बरं. गेला असेल तर त्या ठिकाणी तो फक्त आम्ही घेतला. बरं. पहिले 2-3 वर्ष तिथंच आम्ही काम केलं. कारण तिथं रिझल्ट मिळणं किंवा काहीच मॅन पॉवर, मनी पॉवर काहीच नसताना त्यामुळे 2-3 वर्ष तिथं आमच्या शिकण्यात गेली. नंतर मग तो काही देवस्थानला आम्ही विनंती केली की तुम्ही हा पोर्शन सांभाळा, आता आम्ही पुढे निघतो. बरोबर. नंतर पुढे निघत असताना मग आम्हाला असं वाटलं की आता हा टेकडीचा पोर्शन 248 एकराचा आपल्याला कव्हर करायचं आहे भविष्यामध्ये. आपण जरी नसलो तरी कोणी ना कोणी हे काम पुढे चालू ठेवणार आहे. चालू ठेवणार. त्यांना सोपं सुलभ जावं म्हणून आपण काय केलं, आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील जी जंगलं आहेत, मग ताडोबा असेल, रतनगड सारखे जे किल्ले असेल त्याच्या सभोवताली जैवविविधता आहे, पंचवटी असेल, असे वेगवेगळे जे जंगलांची नावं आहेत ती आपण ह्या भागाला दिली. बरोबर. म्हणजे जेणेकरून आम्हाला त्यावेळेस, आता हे व्हॉट्सअप आहे, त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं, मग टेक्स्ट मेसेजने आम्ही मेसेज करायचो बरं. आमचे जे काही 10-15 लोक आहे की उद्या ह्या भागामध्ये आपल्याला काम करायचंय. बरोबर. मग त्याच्यामध्ये ताडोबा असेल किंवा अजिंक्यतारा असेल, वासोटा असेल, असे मग जंगलांची नावं दिली. बरीचशी आता एवढे छोटे छोटे भाग केलेत, मग जंगलाची नावं कमी पडली म्हणून आम्ही काय केलं, आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत त्याच्या सभोवताली जैविकता आहे मग किल्ल्यांची नावं दिली काही. हा समजा सातपुडा जंगलाचा भाग आहे, पलीकडे रतनगड आहे, खाली सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जो भाग आहे कोकणाचा, तिथं उत्तम जैवविविधता आहे, अशी नावं दिली आहेत. जेणेकरून वेगवेगळी झाडं सांगत होते. आता हे जे झाड आहे ते कळंब आहे. बर. कदंब आणि कळंब नाम साधर्म एकच आहे. कदंब हे झाड जे आहे हा नक्षत्र वृक्ष आहे आणि हा जो कळंब आहे तो सुद्धा नक्षत्र वृक्ष आहे, पण हे देवक आहे. गावातले जे भूमिपुत्र आहेत मुरकुटे, ह्या मुरकुट्यांचं हे देवक आहे. जसं आता आमचं 5 पालवी, आमच्या प्रत्येक आडनाव जसं आपल्या लग्नामध्ये देवक लागतं तसं हे मुरकुट्यांचं हे देवक आहे. हा आंबा आहे, हा सुद्धा देवक आहे. काय जांभूळ दिसत, हे जांभूळ आहे. हा गुलाबी कांचन आहे. कांचनचे 4 ते 5 प्रकार व्हरायटी आहेत. हे काय? हा बहावा आहे. आता ह्या मोसम मध्ये सगळीकडं छानपैकी आपण डिवायडरला गावामध्ये फुलं फुललेली दिसतात, पिवळा घोस असा छानपैकी द्राक्षांसारखा, तर हा त्या बहावा आहे. आता याला 2-3 वर्षामध्ये छानपैकी फुलं येतील. अजून काय काय? ही खिरणी आहे. खिरणी हे जंगली चिक्कू पण याला म्हणतात. मग याचा उपयोग काय आहे, तर जे चिक्कूला नर्सरीवाले जे कलम करतात तर ह्या झाडाचं कलम करतात. मग ह्या दोघांच्या संयोगाने काय होतं, चिक्कूची गोडी पण वाढते आणि साईज पण वाढते. मोठे मोठे जे चिक्कू दिसतात आता सध्या या 10-15 वर्षामध्ये, तर हा त्याचा रिझल्ट आहे. चिक्कू पलीकडची कुठली झाडे? हा काजू आहे. कुठला? हा, तर काजू हा कोकणातला आहे साधारणपणे, परंतु ह्या ठिकाणी ह्या डोंगर उताराला काजू इतके उत्तम आमचे आलेले आहेत, सगळे छानपैकी जगलेत आणि ह्या वर्षी जवळपास सगळ्या काजूंना फुलं आणि फळं, त्या काजूचे बोंडो म्हणतात आपण त्याला, ते सगळे काजू ह्या ठिकाणी आले होते. हे मगाशी तुम्ही मला याचं वैशिष्ट्य सांगत होता ह्या झाडाचं. हे सीतारंजन आहे. अतिशय सुंदर ह्या फुलांना सुगंध असतो आणि इथून पुढे हे याला फुलं यायला लागतात. हा पहिला त्याचा बहर आहे. आपण जर याचा सुगंध घेतला तर अतिशय सुंदर, आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा सुगंध आपण घेत असाल, इतका सुंदर सुगंध आहे. मग हे सगळे जे आहेत कंटेंट, हे लोक चिटकवण्यासाठी हे फार फायद्याचे होतात. या भागामध्ये किती झाड आहेत? हा जो सातपुडा भाग आहे, आता जून मध्ये ह्या भागाला प्लांटेशन केल्यानंतर 3 वर्ष पूर्ण होतील. असं इमॅजिन करा की हा जो भाग आहे हे फेन्सिंग आहे नॅचरली, असं ते मोठं झाड आणि पलीकडे दिसतंय ते हा एवढा मोठा पोर्शन आहे. इथं 2200 खड्डे आपले घेऊन झाले होते ऑन पेपर, कारण ते खड्डे आपण काम करून घेऊन त्याचं आपण पेमेंट केलं होतं. मग ते 2200 खड्डे आपण ते पूर्णपणे 2000 त्याचे सगळे प्लांटेशन करून पूर्ण झालेत.
200 खड्डे हे मध्ये मध्ये वगैरे थोडेसे बाकी असतील, आता ह्या वर्षी ते फिल इन द ब्लँक मध्ये पूर्ण हम्म, होतील हम्म, ते. हम्म. म्हणजे ऍट अ टाइम ते सगळे इकोसिस्टीम वाढेल, ऍट अ टाइम झाडं वाढतात. आणखी 5-6 वर्षांनी जर मला हा गॅप भर झाला तर ते शक्य नाहीये. हम्म, हम्म. मग ते मोठी झाडं खालच्या झाडांना येऊन देत नाहीत. बरोबर. तर हा जवळपास 2000 झाडांचा हा सातपुडा भाग आहे. आणि ह्या 2000 मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता इथं जरी परिसर पाहिलं तर प्रत्येक झाड प्रत्येकापेक्षा वेगळं आहे, वेगळं आहे. आणि वेगवेगळी झाडं लावली वेगवेगळी आहेत. म्हणजेच काय, एकाच प्रकारचं झाड नाही लावलं. नाही म्हणजे ह्या ठिकाणी ह्या 2000 मध्ये जवळपास 650 ते 670 प्रकारच्या प्रजाती आहेत. बरोबर. ती झाडे कुठली प्रकारची आहेत? हा काजू आहे, हे करवंद आहे. अच्छा, हे करवंद आहे. सांगायला आश्चर्य वाटेल की बरेच जण म्हणतात की तुमच्याकडे दुर्मिळ काय आहे, दुर्मिळ काय आहे. हा, मग हा, त्यांचा हा. एक प्रश्न असतो, तुमच्याकडे रुद्राक्ष आहे का? हम्म, हम्म, हम्म. जो हिमालयामध्ये आहे हा बरोबर. रुद्राक्ष आहे. बर. आणि जगवलाय त्याला तुम्ही. जगतात ते, बर. निसर्ग तुम्हाला साथ देतो. हा रुद्राक्ष आहे. आमच्याकडे रुद्राक्ष, आता हे म्हणतात दुर्मिळ दुर्मिळ, आमच्याकडे कॉमन आहे रुद्राक्ष. हा मला वाटतं काजू आहे. आपण अजून दुसऱ्या विभागात तुमच्या जाऊया, यस, तिकडे अजून बघूयात. म्हणजे तुम्ही तिथली माहिती आम्हाला द्या. हा एक भाग आहे फक्त असा. हम्म, हम्म. असे आपले 32 वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. बर. आणि त्या सगळ्यांना तुम्ही म्हणजे पर्वत आणि जंगलांची जंगलांची, नावं दिलेली आहेत. किल्ल्यांची नावं वगैरे किल्ल्यांची दिलेली नावं आहेत. दिलेली आहेत. हा जो रस्ता आहे हा तुम्ही केलाय असं तुम्ही म्हणाल. हा एक पाऊलवाट होती जुनी. बर. परंतु जेव्हा आपल्याला ह्या ठिकाणी झाडांची वाहतूक किंवा खत वाहतूक, टाक्या बर. बांधण्यासाठी वाळू असेल, विटा असतील, ते वाहतुकीला मग गाडा असेल तर गाडा सोपं ओढून जातं. नेता मग ते येतो. गाडा ओढण्यासाठी हा गाड्याचा मार्ग केलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त वाहतूक सुलभ होऊन जाईल. हा एक आपला युनिक प्रोजेक्ट आहे 2 वर्षापूर्वीचा, फुलपाखरू उद्यान. हा, 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 हा. अं, अच्छा. पर्यावरण तज्ञांनी म्हणलेलं आहे की ज्या दिवशी मधमाशी संपेल त्या हम्म, दिवशी जैविकता किंवा मनुष्याचं जे अस्तित्व आहे ते संपेल. बर. म्हणजे अस्तित्व जे सुरुवात आहे ते मधमाशा वगैरे जे आहेत, फुलपाखरे यांच्यापासून आहे. तर खास मधमाशी आणि फुलपाखरूंच्या वाढीसाठी एक हा पर्टिक्युलर हा एरिया केलेला आहे, फुलपाखरू उद्यान, जेणेकरून तो पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहेच आहे. मग बरोबर. फुलपाखरं वेगवेगळी जेव्हा पावसाळ्यामध्ये आम्ही पाहिले, हम्म, हम्म, हम्म. ह्याच्यामध्ये एवढी फुलपाखरं पाहिली की सुंदर अशी फुलं त्या ठिकाणी मग ती येतात. मग त्यासाठी जवळपास 40 प्रकारचे वेगवेगळ्या फुलपाखरांच्या आकर्षित होणाऱ्या जाती इथं लावल्या इथं आहेत. आलेले. मग बर. याच्यामध्ये काही विदेशी पण लावले गेलेत. ओके. पण ते फुलपाखरू येतात, मधमाशा येतात, छानपैकी फुलं फुललेली तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. हा, हा, हा. जेवढी प्रजाती आहे ती सगळी फुलपाखरं वाढण्यासाठीची आहे. आम्ही बघतोय हे सगळं वसुंधरा अभियानचे टी शर्ट घातलेली लोक येतात. किती असे लोक आहेत म्हणजे तुमचे व्हॉलंटियर? आता जेव्हा 6ला सुरुवात झाली त्यावेळेस अक्षरशः आम्ही दोघं तिघं होतो. नंतर हम्म, 10-15 2-3 वर्ष नंतर मग आम्हाला कळलं की हे काय काम आपल्या एकट्याचं नाहीये. हम्म, हम्म. जो येईल त्या ठिकाणी तो जोडला गेला पाहिजे, बरोबर. कारण कसं आहे, जेवढे हातांची संख्या वाढेल तेवढे हे काम जास्त फास्ट होऊन जाईल. आणि जेव्हा कोणत्याही कामामध्ये लोकसहभाग असतो, त्या लोकसहभागामुळेच ते काम पुढे जातं, बरोबर. याच्यावर आमचा विश्वास आहे. मग असे असं टी शर्ट तुम्ही सगळ्या मग तुमच्या जो येईल, सेवकांना दिलेत? जो येईल, ज्याला असं वाटतं की मला ह्या ठिकाणी वसुंधरा सदस्य, अभियान बाणेर सिन्स 2006. तुम्ही कधीपासून जुळले याला? 2015 पासून या ठिकाणी काम करतोय. बर. हा. आणि मग आजपर्यंत स्वयंस्फूर्तीनं आले का? स्वयंस्फूर्तीने झालो. टेकडीवर फिरायला यायचो आणि काम बघून सहज विचारलं काय चालू आहे काय नाही. ते म्हणले आम्ही असं असं वृक्षारोपण करतो, संवर्धन करतो झाडांचं. आणि तेव्हापासून त्या दिवसापासून जे जोडलो गेलो ते आज तागात आहे. काय काय काम करता तुम्ही या अभियानात? आम्ही पहिल्यांदा झाडं लावायचं काम करतो हं. आणि नंतर पावसाळ्यात फक्त झाडं लावतो. त्यानंतर त्यांचं संवर्धन करणं, सीसीटी करणं, पक्ष्यांसाठी पाणवठे करणं. बरं. तुम्ही काय करता? व्यवसाय काय? तुम्ही नोकरी? मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला, बरं. हेल्थ डिपार्टमेंटला. अच्छा. आपण बघतोय की म्हणजे वेगवेगळ्या विभागातली लोक आहेत ही आणि जोडली गेली आहेत म्हणजे अभियानाला. मग असे आपण बोललो म्हणजे ते खरं तर हो. की म्हणजे बिझी असलेलीच लोक हे काम हा, करू शकतात. आता तुम्हाला आणखी सांगतो. हं. आता सर म्हणले की आरोग्य खात्यामध्ये मी स्वतः शिक्षक आहे. हो.
हे NCL चे सुपरवायझर आहेत बरं. वसंत कुलकर्णी सर. बरोबर. पाठीमागे ते दोघं IT मध्ये आहेत, स्वतः पलीकडे जे आहे हा. त्यांचा बिझनेस आहे. ही सगळी वेगवेगळ्या फील्ड मध्ये बिझी असलेली पर्सन्स आहेत. पुन्हा तुम्ही एकदा काय करता? मी मॉडर्न हायस्कूल NCL तिथे सुपरवायझर पर्यवेक्षक पदावर काम करतोय. बरं. अशी वेगवेगळी लोक आहेत म्हणजे. आता आपण फुलपाखरूचा हा प्रोजेक्ट पाहिला. हा, हा. आता हा कोकण थीम जे आहे, म्हणजे कोकणातली जी झाडं आहेत, हा, हा, हा. कोकणातली जैविकता, ते एक प्रेझेंटेशन करण्यासाठी आपण हे कोकण थीम लावलेली आहे. बर. मग याच्यामध्ये आंबा असेल, पोफळी असेल, सुपारी असेल, अं, काजू असेल, ही सर्व झाडे ह्या ठिकाणी लावलेली आहेत. बर. आपलं आवळा, कोकण, आवळा, माड. येवा कोकण आपलोच असा, यस, आपलं कोकण. बर बर. हे आवळा आहे. पलीकडे फणस आहे, फणसाची लाईन दिसते बघा, हे फणस. आता हा आंबा जो आहे तो म्हणजे आपण जसं आता देवगड हापूस किंवा हो, रत्नागिरी तर हापूस हे जे तोच आहे का? काही कलमी आहेत, काही बर. आपण आपल्या नर्सरीमध्ये कोई पासून तयार केलेले आहेत. हा जो आहे बर लाल पान आलेला, हा आपल्या इथं कोई पासून केलेला आहे. बर. आणि त्याच्या पण खाली जो तिकडचा आंबा पण लावलाय का तुम्ही? हो, हा हो 2 ना? नंबरचा जो आहे तो हापूस आहे. बर. पलीकडचा इथं आता तुम्ही पायरी. त्याच्यावर लिहिलंय सगळं आंबा, काजू, हा, नारळ, सुपारी, माड, बकुळ, सोनचाफा, ही सगळी ह्या कोकण, ठिकाणी लावली सुरू, गेलेली आहेत. आवळा, हे अनेक प्रजातींची लागवड तुम्ही केलेली हो, आहे. आता ह्या आवळा. पण हे त्याच्यावर नंबर लिहिलाय तुम्ही, वसुंधरा अभियान बाणेर हा, आता काय आणि होतं, मोबाईल इथून नंबर जे आहे. फिरणारे लोक आहेत, आता समजा हे दोघं आहेत, आता ही फॅमिली चालली, हा, हा. तर ती आमच्या परिचयाची नाहीये. पण बरोबर. त्यांना असं वाटतंय की अरे, हे इथं काय चालू आहे, पहिल्यांदाच ती आलेली आहेत, हा, हा, हा. त्यांना जोडायचंय. तर मग मग त्यांनी ह्या तिथं. ठिकाणी तिथं माझा नंबर नाहीये. बर. ह्या ठिकाणी कॉमन लिडरशिप असलेली ही संस्था हा, आहे. हा, हा. जेव्हा एखादं नेतृत्व पुढे जातं, हम्म. लीडर होतो, त्यावेळेस तो फक्त माणूस एकटा तो मोठा होतो. बर बर. आणि जेव्हा संस्था पुढे जायची असेल तर हम्म. कॉमन लिडरशिप वरती पुढे जातं. उद्या जरी ह्या ठिकाणी समजा आता मला काही घरचं काम आहे, शाळेचं काम आहे, महिनाभर नसलं हम्म. तरी ह्या ठिकाणी कोणतंच काम थांबत नाही. हे बरोबर. कॉमन लिडरशिप असल्यामुळे प्रत्येकाला संस्था ही माझी वाटते. ह्याच्यातले एकाला असं वाटत नाही की सरांच्या अंडर मी काम करतोय, अजिबात नाही. बरोबर. बरोबर. प्रत्येकाकडे काही काही गुण असे आहेत की छानपैकी ते इथं योगदान देऊ शकतात. हा, हा, हा. त्यांना त्यांची जागा मिळाली, छानपैकी ते इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये. बरोबर. आता हा सगळा टोटल 2 वर्षातला हा भाग आहे. ह्याला तुम्ही कव्हर का केलेलं आहे असं? थोडस जनावरांचा आम्हाला इथं जास्त प्रॉब्लेम होतो. जे बरं. काही स्थानिक जनावर, गाया वगैरे आहेत, ते नवीन झाडं लावली की ते खातात ते. आणि आमचा अनुभव असा आहे की जेव्हा गायी किंवा शेळ्या मेंढ्या हे खातात त्यावेळेस त्यांच्या लाळेमध्ये जी ग्रंथी असते आणि झाड जेव्हा आपण तोडतो त्यातला जो चीक आहे, त्यांच्या एकमेकांच्या संयोगाने ते झाड परत वाढत नाही. बर. असा अनुभव आलेला आहे खाल्लेली झाडं. अच्छा. त्याच्यामुळे हे काय होतं, पहिले 4-5 वर्ष आम्हाला फेन्सिंग मध्ये काम करावं लागतं, कारण ते खड्डे जवळपास 2x2 खड्डे काम करून घेणं, त्याचा खर्च, ही झाडं आणणं, विकत घेणं, मोठी मोठी झाडं लावणं, मेंटेन करणं. ते आता इथं ठिबक केलंय. जितका मानवी हस्तक्षेप कमी तितकं त्या ठिकाणी झाडांची वाढ जास्त होते. त्याच्यामुळे इथं ठिबक लावलंय आणि बंदिस्त केलंय. ठिबक लावून त्याला पाणी कुठून? पाणी आम्ही आता जे वरती टाकी आहेत त्याचा अच्छा. स्लोप खाली आलेला आहे आणि त्याला ह्या ठिकाणी आपण पॉइंट जोडून आपण ठिबकने हे 2 प्रोजेक्ट घेतलेत. सगळ्या भागाला ठिबक नाही लावू शकत. टाकी किती लांब आहे इथून? टाकी इथून ते जे लिंबाचं झाड आहे हा, हा. ती आपली 32वी टाकी आहे. बर. असं टेकडीवरती किती टाक्या आहेत? 32 टाक्या बांधल्यात आपण. बर. महाराष्ट्रामध्ये, इव्हन मी भारतामध्ये सुद्धा माझं चॅलेंज असं आहे माझ्या संस्थेचं, 250 एकराच्या भागामध्ये एखाद्या संस्थेने 32 टाक्या घेतलेली केवळ ही टेकडी असावी. बरोबर. म्हणजे तुम्हाला याच्यावरून समजत असेल की झाडं लावण्याआधी आम्ही त्या झाडांना जगवण्याची प्रोव्हिजन आधी करतो, मग झाडे लावतो. म्हणजे हा 7 झाड जगलं पण पाहिजे, जगण्यासाठीच काम करतो. पहिले 4 वर्ष लावायचंय म्हणून नाही. नाही. म्हणजे एक तो सांगायला हरकत नाही, इथं हे महाराष्ट्रामध्ये 33 कोटी झाडं लावण्याचा पराक्रम झाला होता, पण त्यातली किती झाडं जगली हा संशोधनाचा विषय. आणि पहिले 3-4 वर्ष आम्ही ब्लेमच करायचो शासनाला, शासनाचं काम आहे किंवा शासन काय करतंय वगैरे. पण नंतर असं कळलं की ब्लेम करून त्यांच्यावर काहीच फरक पडत नाहीये. त्यांचे 3 कोटी, 13 कोटी आणि 33 कोटी. आता हे जर कुठं जगले असेल त्याचा जर शोध घेतला तर निश्चितच सन्मान करण्याजोग आहे शासन. पण ती आता त्याच्यात आम्ही पडतच नाहीये. त्यात किती पैसा खर्च झालाय आणि किती पैसे खाल्ले गेले हा विषय न घेता, जसं आता आपल्याबरोबर सयाजी शिंदे जोडले गेले आहेत. बरोबर. ते काय म्हणतात, ते हा काय करतो, तो काय करतोय, ती संस्था काय करते,
शासन काय करते हे सोडून द्या, आपण मी काय काय करतोय करतोय हे पहिलं बघितलं आपण पाहिजे. पण जाऊ द्या, मी बरोबर. काय करतो ते फार बरोबर, महत्वाचं बरोबर. आहे. खरं मग मी मधून हे सुरुवात झाले की आपल्याला काय करता येईल. कसं वाटतंय हे सगळं निसर्ग? खूप छान, खूप छान. नेहमी बघत असतं सरांचं योगदान आणि त्यांचे वसुंधराचं, प्रयत्न वसुंधरा खूप वर्षापासून आणि सातत्याने हे जो पूर्ण चेंज बघितला म्हणजे हे पूर्ण अगदी काही एक झाड झुडप नव्हतं आणि आज तुम्ही बघताय म्हणजे किती वेगळं म्हणजे खूप प्रयत्न केले आणि फ्रेश वाटतं दुसरं म्हणजे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना लोकांना सहभाग कसा करून घ्यायचं त्याचं टेक्निक त्यांना खूप छान जमतं. या झाडांमुळे फ्रेश वाटतं. खूपच 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 लोकांच्या प्रतिक्रिया जाणीवपूर्वक आपण घेतोय, कारण लोकांना काय वाटतंय ते हे लोकांसाठी. सगळ्यात म्हणजे ही सुद्धा बघा ना, मी मगापासून बघतोय तुमच्या सोबत ही हो. कुत्री कायम आहेत. म्हणजे तुम्ही माणसं जोडलेली नाहीयेत. म्हणजे अभियानामध्ये हे सगळे कुत्री, मांजरी, त्याचं सगळे एक प्राणी सुद्धा, पक्षी आहेत, त्याचं एक कारण आहे, फुलपाखरू आहे. त्याचं एक कारण आहे. हा, हा, पेट लवर्स लोक भरपूर आहेत. हा, हा. मग त्यांना थोडस अटॅच साठी अरे इथं हे पण आहे छानपैकी, मग ते स्वतः फिरायला घेऊन येतात त्यांच्या पेट जे हा, काय असतील आणि काम पण करतात. आपला उद्देश जोडणं, लोक जोडणे. मग लोक जोडण्यासाठी काय काय आहे तर पेठ वगैरे जे येतात हा. थोडस काही हार्मफुल काही गोष्टी होतात पण काही गोष्टी पॉझिटिव्ह घ्यायच्या असतात. आणखी महत्वाचा मुद्दा लोक कंटिन्यू जोडण्यासाठी काय करायचंय तर आम्ही काय करतो, निसर्ग सहली घेतो, हम्म, हम्म. गड किल्ले स्वच्छता अभियान घेतो. हे सिंधुदुर्गचा भाग. हा सिंधुदुर्ग भाग आहे. इथं सुद्धा भरपूर, हा 6 वर्षापूर्वीचा भाग आहे बर. प्लांटेशनचा. अच्छा, म्हणजे हे सगळे 6 वर्षापूर्वी झाडं हे लावली 6 होती. वर्षापूर्वीचे आहेत. बर. मग त्याच्यात काही गेले असेल तर मग फिलिंग द ब्लँक फक्त होतं. तो लाल पानं दिसतोय तो मोहाचा आहे, हम्म, हम्म. ते मोह. बर. आता मला सांगा, म्हणजे हे सगळीकडे तर तुमचं ठिबक दिसत नाहीये, नाही. पण मग पाण्याचं हे सगळं हा, नियोजन आता कसं आपण करता? पाण्याची टाकी बघूया. हे अशा पद्धतीनं टाक्या तुम्ही बांधलेल्या आहेत, हो, 32 टाक्या. एकूण ज्या 32 टाक्या आहेत त्यातली ही 21वी काही टाकी. ठिकाणी तुम्ही ठिबक केलंय म्हणाले. हा, जिथं आता समजा फुलपाखरू उद्यान मध्ये जी फुलं आहेत, हा, फुलांची काही झाडं नाहीये, ती छोटी छोटी रोप आहेत, त्यांची मुळं जास्त खोल जात नाहीत, त्यांना कंटिन्यू पाणी लागतं. बरोबर. आता एवढी जर आपल्याला प्लांटेशन केल्यानंतर पुढचे 5 वर्ष जागवावे लागतात. म्हणजे ही झाडं जी आहेत, हे जे भाग आहेत, हम्म, हम्म. 5 वर्षामध्ये जी लागली गेली मागची जवळपास 3000 प्रत्येक वर्ष, म्हणजे 15,000 झाडं आपल्याला जागवायची असेल हम्म, हम्म. त्या भागाला 10 ते 12 दिवसांनी रोटेशन येतं. बरोबर. मग ते रोटेशन येईपर्यंत ते झाडं जगत नाही, त्याचे नाजूक असेल. मग त्याला काही जे नाजूक भाग आहेत, फुलपाखरू असेल, कोकण हम्म. असेल, त्यांना आपण ठिबक केले. ठिबक केले. ठिबक सगळ्याला करू शकत नाही, कारण काय होतं, खर्च किती किती वर्षापर्यंत साधारणपणे झाडाला पाणी 5, देण्याची गरज आहे? मिनिमम 5. मिनिमम 5. ऍक्च्युली त्याची व्हरायटी काय आहे, ते झाड एखादं वड पिंपळ असेल तर 1 वर्ष त्याला जगवली तरी बास होतं. बरोबर. साधारणपणे आता ही अशी- ऍव्हरेज आमचा अनुभव असे असा तुमचे आहे. स्वयंसेवक येऊन हे ड्रमनी इथं हा. ड्रम पण आणून ठेवले. हो, हे असे 5 लिटरचे कॅन असतात, हा. इझिली कॅरेबल होतात आणि मग झाडांना पाणी घालता येतं. शनिवार रविवार भरपूर लोक असतात, 100-150 लोक असतात. मग वेगवेगळ्या भागाचा आमचा प्लॅन असतो. काल कोणता भाग, आज कोणता भाग, असं करत ह्याचं वेगवेगळे. नियोजन कसं करतात? याचं नियोजन आता व्हॉट्सअप ग्रुपवर. व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं नियोजन जातं आमचं, की उद्या कोणत्या भागात काम आहे हे नियोजन करणारं कोण आहे? ते मिस करतो ते. अच्छा, तुम्ही. कारण कधी कधी आता समजा प्लांटेशनचा मागच्या वर्षीचा भाग आहे, तो ह्या उन्हाळ्यामध्ये कदाचित तो जास्त शॉक होतो. मग रोटेशन मध्ये पुढे पुढे जात असताना परत बॅक पण त्या मागच्या वर्षीच्या प्लांटेशनला यावं लागतं. तर प्लांटेशन करताना मग खतं लागतात, ते अशी खतांची देखील वाहतूक आपली चालू असते. बर. हे खत असे त्या गाड्यामध्ये आणतात? गाड्यामध्ये आपण खत किंवा जून मध्ये जे काही झाडं आहेत आता ते ही खतं कधी तुम्ही घालता? म्हणजे पावसाळ्यापूर्वी? पावसाळ्यापूर्वी. कारण आता उन्हाळ्यात तर घालून म्हणजे मग त्या झाडाला जास्त ऊर्जा क्रिएट होऊन आणखी उष्णता निर्माण नाही, आणि- आता हे आम्ही काय केलं, आता जून मध्ये जे आमचं प्लांटेशन आहे हा. त्या प्लांटेशनच्या पूर्व तयारीसाठी हे खत आणलेलं आहे. बर. मग याच्यामध्ये शेणखत असेल किंवा हे ऑर्गॅनिक खत आहे. हा, कोणतंही केमिकलचं खत न वापरता आम्ही फक्त जैविकच खत बर वापरतो. बर. कॅन्स आता हे असतात. पाणी कशाने भरता तुम्ही? आता हे काय केलंय, आपली खाली बेस टाकी आहे, हा. 44,000 लिटर कॅपॅसिटी असलेली अंडरग्राऊंड, बर. जमीन लेवलला. खाली? मग आपण बोरिंग असतील किंवा टँकर्स असतील हा. ते खाली टाकतो बर. आणि मग खाली 2 मोटर्स आहेत, 3 HP च्या 5 HP च्या, त्यांनी आपण पंपिंग करतो आणि खालचं जे पाणी आहे, हा. खाली पाईपलाईन जी केलेली आहे
ही खालून आलेली पाईपलाईन आहे. बरोबर आहे. ही पाईपलाईन सगळ्या टाक्यांना इंटरकनेक्ट केलेली आहे, सगळ्या टाक्या. बर बर. आता इथून आपण चालू केलं की इथं हा पाईप आहे याच्या खाली, बरोबर. तर इथून ही टाकी भरली जाते. ओके. मग प्रत्येक एरियामध्ये अशा टाक्या आहेत, बर. किंवा काही टाक्या काही एरिया कॉमन आहेत. समजा आता बरोबर. ह्या भागाला रायगड भाग याला ही टाकी आहे, खाली प्रतापगड आणि सिंधुदुर्ग भाग आहे. बरोबर. इथून पाईपलाईन खालून गेलेली आहे, बरोबर. त्याला पॉइंट्स काढलेत, फक्त पाईप लावायचा छोटा, त्या भागाला पाणी घालायचं. सांगायला अतिशय आनंद वाटतो की ह्या टाक्या कामगारांकडून करून घेतलेल्या नाहीत, ओके. आम्ही स्वतः खोदल्यात. बर सगळ्यात महत्वाचं, वाहतूक आम्हीच केलेली आहे. बर. मग हे सिमेंट वाळू वाहतूक खडी, आम्हीच केलेली जे आहे. काय लागेल ते. त्याच्या पुढचं वाक्य, बांधकाम सुद्धा आम्हीच केलंय. वा. आमच्यातले 2 जण, मी आणि आणखी एक नाना नावाचे आहेत, म्हणजे मुरकुटे, आम्ही दोघे एक्सपर्ट आहोत बांधकामामध्ये. वा. ते हे पण शिकवलं तुम्हाला निसर्गानं. हो, बांधकाम आम्ही छानपैकी करतो, फक्त हे लिकेज होऊ नये, प्लास्टर हा. ते गवंड्याकडून करून घेतो. बरोबर बरोबर. मग हे तुम्ही मगाशी एक उल्लेख केला काही कामगार तुम्हाला म्हणजे लागतात, मग ते पेड आहेत का? हो, ते कामगार पेड मग आहे. त्याचा ते. पगार कोण देत? संस्था जी चालते ही प्लांटेशन वरती, मग CSR किंवा बर्थडे डोनेशन, स्मृती डोनेशन. आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो, आम्ही आधी सुरुवातीला अभ्यास केला की संस्था अनेक ठिकाणी काम करतात, पण संस्था ह्या नंतर दिसत नाहीत. मग त्यांचे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील, काही पॉलिटिक्स असतील, काही इतर घटक असतील, तर महत्वाचा घटक म्हणजे आर्थिक. बरोबर. कोणतीही संस्था चालते ती चालते मनुष्यबळावर आणि आर्थिक बळावरती. मग जेव्हा आर्थिक पाठबळ वाढत जातं त्यावेळेस मग क्लॅशेस वाढतात, जर त्याची ट्रान्सपरन्सी नसेल तर. तर आमची ट्रान्सपरन्सी अशी आहे, 1 रुपयाला 1000 रुपये आले, काही आले तरी आम्ही त्या संपूर्ण व्हॉट्सअपला टाकतो की एवढे पैसे आलेले आहेत. खत आणलंय, खताचं आम्ही बिल टाकलं होतं 43,000चं. ट्रान्सपरन्सी असल्यामुळे लोकांना एक त्या ठिकाणी दिसतं की ह्या ठिकाणी खर्च दिसतोय सगळ्यांना आणि हिशोब व्यवस्थित ठेवला जातो. एका बँकेचे मॅनेजर सगळं आमच्या कामाचं ऑडिट पाहतात, काम खर्चाचं, आणि स्वतः ते सदस्य पण आहेत, त्याच्यामुळे हिशोब आमचा चोख असतो. मागाशी मी सांगितलं की ही टाकी ट्रान्सपरन्सी फार आहे महत्वाची की ती लीड करते ती, हा, लोकांना. म्हणजे मी जर समजा चिटकवण्यासाठी. तुम्हाला पैसे दिले तर बाबा ते पैसे सत्कारणी लागतात, सत्कर्मी लागतात, आणि त्याचा एक आनंद देणाराला मिळतो. आनंद तर आहेच आहे. मग त्या आता काल समजा जी व्यक्ती आहे, त्यांनी नाव नाही घ्यायला सांगितलं, की त्यांनी 1 लाख रुपये दिले बर. निनावी. पण त्यांना आम्ही काय सांगितलं, तुमच्यासाठी ती निनावी आहे, पण माझ्या संस्थेला कळालं पाहिजे की ते 1 लाख रुपये आलेले आहेत. तुम्हाला पावती देणार तुमच्या नावाने, पण ग्रुपला टाकताना तिथं ब्लर करणार, नाव दिसणार नाही, पण पावती दिसली पाहिजे 1 लाख रुपये आल्याची. हे ट्रान्सपरन्सी फार आता हे महत्त्वाची जसं आहे. डोनेशन आलं तसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, कुणाचे वाढदिवस आहेत, कुणाचा म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे, हो जन्मदिवस आहे, अशा वेगवेगळ्या सेलिब्रेशनच्या दिवशी पण लोक काय डोनेशन हो करतात. हो हो, हे सगळं जे चालतं ही संस्था पूर्णपणे डोनेशन वर चालते. शासनाचं आता आपल्याला मी असं ऐकलं की काही लोक पाण्याचे टँकर पण डोनेट करतात. हो, जी गरज आहे ना ती हा. एकदा हायलाइट झाली पाहिजे. बरोबर. ऍक्च्युली पैशाशिवाय काहीच शक्य होऊ नाहीये. शकत नाही. बरोबर. 7 कामगार या ठिकाणी आहेत, कधी कधी 7? जास्त 7, 7. कधी कधी 10 पण लागतात, जशी गरज असेल जसं काम असेल. मग ते कामगारांना पैसा कुठून येतो? जवळपास डोंगरावरती काम करण्यास कामगार हे तयार नसतात उन्हामध्ये. मग त्यांना थोडेसे 100-200 रुपये आपल्याला जास्त द्यावे लागतात दैनिक जी हजेरी असेल ती. बरोबर. आमचं मग जर आता- महिन्याचा जर खर्च पाहिला सर, साधारणपणे 80 ते 90 हजार दर महिन्याला खर्च आहे आमचा मिनिमम. बरोबर. पावसाळ्यामध्ये तो वाढतोय, झाडांचा खर्च, खतांचा खर्च. आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो. 6 पासून 1 पथ्य, मी एक शिक्षक आहे, आणि संस्था ज्या संपल्यात त्या पैशामुळे संपल्यात, तेवढं पथ्य पाळले. कधीही कोणालाही, कोणत्याही आमच्या सदस्याला, बॉडी मेंबरला सुद्धा कधीही पैसे आम्ही मागत नाही. बरोबर. आणि पैसे न मागितल्यामुळे कोणतंही काम पैसे वाचून आडलं पण नाहीये, पैसे येत गेलेले आहेत. मला एक, आता तुम्ही मगाशी म्हणाले की 1000 लोक अभियानामध्ये, तर हे लोक म्हणजे ह्यांचं टाइम टेबल कसं आहे, शेड्यूल कसं आहे? रोज हा. येत, कारण रोज तर पाणी काय झाडांना द्यावं नाही. लागणार आहे, म्हणजे काय झाडांना तर रोज द्यावं लागेल, फक्त शनिवार रविवार देऊन चालेल का? तर हे, कारण 47,000 झाडं तुम्ही हो. लावली म्हणता. आता 47,000 जी झाडं आहेत त्यापैकी आम्हाला माहिती आहे की जी 5 वर्षातली मागची आहेत त्यांनाच जगावं लागतं. हा डोंगर असल्यामुळे आपल्या ते काही गार्डनची रोपं नाहीत दररोज पाणी देणं, आणि दररोज पाणी देणं हे त्यांना
सवय लावण्यासारखं आहे. बरं. जसं आपण शेताच्या एका पिरियडला आपण ताण देणं म्हणतो. ताण देणं म्हणजे काय, की त्याला थोडंसं पाण्याचं थोडंसं आहे ना पुरवठा कमी करायचा, त्याला बरं. स्वतः प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. बरं. म्हणजे प्रतिकार शक्ती दररोज एका पाणी देऊ शकत नाही आपण. रोटेशनने जसं जसं मिळेल तसं ते मिळतात आणि त्यांना ताण द्यायची सवय लागली की आपोआप ते वाढ बघतात ते. मग अशी ही झाडं वाढत जातात ती. काही शाळा पण येतात मुलं घेऊन? आता आमचा उद्देश जो सुरुवातीला होता तो अजूनही तोच आहे की इथं सहभाग होताना फक्त आपली संस्था, आपलेच लोक असं न घेता परिसरातल्या सोसायट्या, कंपन्या, CSR आणि सगळ्यात महत्वाची पुढची जी पिढी आहे हे आपण करतोय, पण पुढच्या पिढीला सुद्धा कळायला पाहिजे. आज पुण्यासारख्या अशा शहरामध्ये आहोत आपण की त्या ठिकाणी झाडांची संख्या चांगली आहेच आहे, परंतु पुढच्या पिढीला मुलांना सुद्धा कळणं फार महत्वाचं आहे. म्हणून आम्ही काय करतो, पावसाळ्यामध्ये आसपासच्या जेवढ्या शाळा आहेत ह्या जवळपास 20-22 शाळांना आम्ही इन्व्हाइट करतो. तुमची शाळा ह्या ठिकाणी आणा, तुमच्या मुलांच्या हस्ते प्लांटेशन करा. आणि मग मुलांना इथं इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी आम्ही काय करतो, दर डिसेंबर मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करतो ह्या बरं. ठिकाणी. जवळपास 1000 ते 1500 मुलं येतात. आता ही सगळं म्हणजे तुम्ही एकच आता मिनिट. एक प्रकार आता ही 2 झाडांचं मागाशी राहिलं, हा हा ती 2 उंबर आहे ते बघा, त्याला उंबर छान आलेले आहेत हो, आतमध्ये. हो, तर ह्या टाकीच्या हो. 21वी ही जी टाकी आहे हो. तिच्या भूमिपूजनाचे हे 2 उंबर आहेत, वा. 1-1 फुटाचे लावलेले. बर. आणि जेव्हा 3 महिन्यांनी याचं काम पूर्ण झालं, खोदाई, बांधकाम, टोटल सगळं स्टोरेज, बरोबर. आणि त्या दिवशी जे उद्घाटन झालं त्याचा हा जांभूळ हा उद्घाटन म्हणून लावलेला आहे. आणि त्याला ह्या वर्षी फुलं आलेली आहेत पहिल्यांदाच बरोबर. जांभळाला, म्हणजे जांभळ छोटी पण छोटी. येणार आहे. हो, हे बघा तुम्हाला जांभूळ दाखवतो या. हा, हा. येस, लागलेली आहे. ही पहिल्यांदा जांभूळ लागली. वा. म्हणजे आता कसं आहे, पूर्वी एक म्हण होती, आजोबांनी झाड लावायचं, नातवानी त्याची फळं चाखायची. हो. पण आता तसं नाहीये, म्हणजे नाही. आपणच लावायची झाडं आणि त्याची फळं पण आपणच चाखायची. बरोबर सर. हा करंज बघा, नवी पालवी, वा. सदाहरित. हा सगळं मग- हिरवं हिरवं करून हा टाकलं. महोगनी, हा राय आवळा, छोटे बरं. छोटे आवळे असतात ना, हा, हा, राय हा. आवळा. बर. हे जे वर आहे फांदी कोणीतरी कट करून तारून टाकून दिली लावलेली होती, आहे. ते आपण खोसली, ते आलं ते. लागलंय. हो. मला सांगा, तुम्ही आता हे 2006 ला तुमचं अभियान सुरू झालेलं आहे. 2006 ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय, म्हणजे फार बदल काय बदल भयानक बदल आहे. अक्षरशः टेकडीवरती कोणी म्हणजे खरं फिरत तर आपण नव्हतं. बदल अनुभवतोय असं म्हटलं तर हो, चुकीचं होणार नाही, नाही का? 6, 7, 8 जिथं म्हणजे रिझल्ट काहीच नव्हता ना. 6, 7, 8 म्हणजे टेकडीची सुरुवातच तिथं आम्ही काम करत होतो. टेकडीवरती कोणीही फिरायला येत नव्हतं, कोणीच आता नाही. हे ते झाड घेऊन चाललेत, एकच मिनिट, खत पण घेऊन चाललेत. एकच मिनिट. जैवविविधता आम्ही काय लावलेली आहे, मागाशी तुम्हाला रुद्राक्ष दाखवला, आता तुम्हाला एक झाड दाखवतो. गेस करता येऊ शकेल हे झाड कोणतं आहे? पुष्पा पिक्चर सगळ्यांना माहिती आहे. हो, हो. रक्तचंदन. रक्तचंदन. बर, इथं मग पुन्हा चोऱ्या होत्या इथे. आता मागासच वाक्य, शासनाला चोरांना काय करायचं ते करायचं, मला काय करायचंय, झाड माझ्या लावायचं. संस्थेला काय करायचंय. झाड हा लावायचे, झाड रक्तचंदन आहे, जगवायचे. हा रक्तचंदन आहे. आणि ह्या बोर्डच्या पाठीमागं जे काळी स्टीम दिसते तो हा. चंदन आहे साधा. बर, ही पलीकडची. चंदनाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, चंदन तुम्हाला कधीही एकटा दिसणार नाही, त्याला पॅरासाइट द्यावाच लागतो, बर. सानिध्य त्याला द्यावंच लागतं. हा रक्तचंदन आहे. आणि आमच्याकडे 6 ते 7 रक्तचंदन आहेत. वा. आता फक्त दाखवलंय आपण, शक्यतो आपण तुम्हाला दाखवत नाही, काय बरोबर, नाही. बरोबर. उद्या तुम्ही नाही, आला तर तेवढ्यासाठीच म्हणजे मी म्हणून तर म्हटलं की चोऱ्या होत्या. हा म्हणजे लोकांना काय की कशातून काय मिळेल. आता हा रायगडचा परिसर आहे. हा चंदन आहे. हे काळे सगळीकडे तुम्ही एकच नंबर दिलाय का वेगवेगळे नंबर आहेत? संस्था, आमचा जो सीम आहे, हा. सीम संस्थेच्या नावाने घेतलेलं आहे. बर. तुम्ही जर कॉल केला तर वसुंधरा रायबेन बांधणाऱ्यांनीच कॉल लागणार. अच्छा. भुजबळ सरांच्या नावाने कॉल नाही लागला पाहिजे. तो नंबर म्हणजे बरं. झाडाचा नंबर आहे. म्हणजे तो झाडाला तुम्ही कॉल करता आणि बरोबर. मग ते कॉल माझ्याकडे येतात. मग बरोबर. बर्थडे असेल किंवा काय असेल ते, जेणेकरून भुजबळ सर हायलाइट नाही झाली पाहिजे. हा शिरीष आहे. तर मगाशी मी तुम्हाला विचारलं, म्हणजे आपण बोलणं ते अर्धवट राहिलं. नेमका बदल काय जाणवतो म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या 19 वर्षाच्या काळामध्ये? बदल असा 19-20 एवढा वर्षे. बदल असा एवढा वाढला की सुरुवातीला अजिबात लोक इथे फिरायला वगैरे कशालाच येत नव्हते, कारण एक मोकळं मारण म्हणून. पण ह्या बायोडायव्हर्सिटीमुळे
इतकं छानपैकी लोकांना शहरामध्ये फिरण्याची जागा मिळालेली आहे. आणि फिरण्याची जागा तर मिळालीच, परंतु मग लोकांचा सहभाग पण त्याच्यामुळे आम्हाला घेता येतो. कोरोनामध्ये अक्षरशः जेव्हा कोरोना रिलीज झाला तर जायचे कुठे, तर हे रिलीज पॉइंट होते. आणि कोरोना नंतर अनेक नोकऱ्या, बिझनेस सगळे कोलॅप्स झाले. म्हणजे सायकोलॉजिकली, इकॉनॉमिकली आधार देण्याचं काम. आता जे सदस्य आपल्या इथे आहेत, बरोबर, कोरोनामध्ये पूर्णपणे स्लॅब झाले होते. मग त्यांना इथं जोडले गेले. आणि या ठिकाणी जोडले गेल्यानंतर काय झालं की त्यांना इथं मग महत्वाचं, जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये असता, टेन्शन रिलीज करण्यासाठी निसर्गाची जास्त जवळ जा. निसर्गासारखं म्हणजे ह्याला पर्यायच असू शकत थेरपीच कोणती नाहीये. बरोबर. मग निसर्गाच्या जेवढं जवळ जाताल ना तेवढं तुमचं दुःख हलकं होतं, सुख वाढतं. हे माझ्या 50व्या वाढदिवसाच्या, म्हणजे आता 17 नोव्हेंबरला माझा 50वा वाढदिवस झाला. तर हे माझ्या टेरेसवर एक पिंपळ उगून आला होता छोटासा. त्याला मी 2 वर्ष वाढवला आणि हा इथं पिंपळ लावलाय तो. वा, क्या बात आहे. खूप छान, खूप छान. आता हे तर पलीकडे तुम्ही एकदम जंगलच करून टाकलंय. हो, हा? ते आता त्याची खास स्टोरी आहे. त्याच्या आधी हे एक झाड बघूया आपण. आपल्या सदस्य आहेत संजय दहिबाते, वकील पाषाणचे. त्यांचे वडील वारले मागच्या महिन्यामध्ये. वडिलांच्या स्मृतीनिमित्ताने हा वड लावलेला आहे. आणि हा जो वड आहे त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण करून देतो. त्या वडिलांच्या अस्थिरक्षाच्या मुलाशी आहेत. म्हणजे वडिलांच्या त्या अस्थिरक्षेमधून ते रूप किंवा तो कंटेंट ह्या झाडाला आहे. म्हणजेच त्या फॅमिलीला जे दुःख झालेलं आहे ते दुःख हलकं करण्याचं काम हे झाड करतं. आणि शेवटी रोज अक्षरशः हे पाहिलं तर रोज, आता थोड्या वेळाने येतील आणि याला परत पाणी घालतील. त्यांना सांगा थोडस गॅप द्या जा पाण्याला, पण कंटिन्यू पाणी घालतात. आणि असे स्मृतीचे, वाढदिवसाचे जे फॅमिली येतात ते स्वतः त्या झाडाला जगवतात. बरोबर. आम्ही जवळपास 400-500 करवंदाची रोपं लावली, आपला रानमेवा. तर आता हे करवंदाना छानपैकी फळं आलेली आहेत. हे बघा, खालच्या करवंदाची काल मी करवंद खाल्ली, एवढी छान पिकली होती. हे बघा, क्या बात. इकडे भरपूर, इकडे हे बघा, इकडे बघा, इकडे बघा. ही नर्सरी. हे नर्सरी. इथं झाडांची म्हणजे रोप पण तुम्ही तयार करता? रोप तयार करतो. जे आपल्याकडे रोप मिळत नाही, नर्सरीमध्ये सुद्धा दुर्मिळ मिळत नाही. बरोबर. मग काही काही आपले सोर्सेस आहेत. मग बिया घ्यायच्या, किंवा तामिनीमध्ये सयाजी शिंदे बरोबर आम्ही सीड कलेक्शन केलं होतं. मग ते सीड्स आम्ही इथं लावून वाढवले आणि मग ती रोप इथं लावलीत. तो आता ती चिंच आहे. बरोबर. हे काय? ते करंज आहे. करंज. हे करवंद आहेत रोप. हा कडुलिंब, सीताफळ, अशी रोप पण तयार करून मग त्याची तुम्ही लागवड करता? जांभूळ आहे, कांचन आहे, सीता अशोक. सर बोला. सीता अशोकची बियांपासून रोप तयार केली आणि त्या रोपांना फुलं पहिल्यांदाच आलेले आहे. सीता अशोक. हे पुतरण जीवाची. किती प्रकारची साधारणपणे तुम्ही ही रोप? साधारणपणे आता 200 प्रकारच्या पेक्षा जास्त इथं सीड्स होत्या, त्या आम्ही लावल्या. वेगवेगळ्या प्रकारची झाडं, त्यांची रोप. त्याच्यात आता 6 पासून जी लागली गेली ती बहुतांशी कॉमन लागली गेली. बरोबर. आमच्याकडे फक्त 10% पोर्शन लावायचं बाकी आहे. आमचा उद्देश असा आहे की ह्या ठिकाणी सगळी दुर्मिळ लागावीत. आता म्हणजे हे 248 एकरचा जो परिसर आहे, याच्यामध्ये आता किती परिसर असा राहिलाय? 10%च फक्त बाकी राहिलाय. प्लांटेशन 90% तुम्ही कव्हर झालेला आहे. ओके, कव्हर झालेला आहे. मग त्या 10%मध्ये कॉमन लावण्यापेक्षा जी काही अनकॉमन, रेअर, दुर्मिळ, इंडिजिनियस स्पेसिस आहे ती लावावी असा आमचा उद्देश. आता हे पुतरणजीवा आहे, याच्या बिया आम्ही लावल्या होत्या. तर पुतरणजीवा म्हणजे काय की त्याच्या बियांचा उपयोग, त्याचं जे काही पूड असते, बारीक पूड, ती तुमच्या डिलिव्हरी प्रॉब्लेम्स मध्ये ती जास्त इफेक्टिव्ह असते, असं आयुर्वेदामध्ये त्यांनी ते वापरलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव पडले पुतरणजीवा. ओके. तर ते पुतरणजय आपण म्हणतात, तर ते आपण लावतोय छानपैकी. हे सगळी रोपती आहेत. इकडे बांबू पण तुम्ही तयार केलाय का? हो, हिरवा बांबू. तो पण तयार. हो, त्याची एक स्वतःची इकोसिस्टम आहे. हे सगळे करंज जे आहेत सगळी बियापासूनचे आहेत. बरोबर. हा मोह आहे. मोह आपल्याकडे कॉमन नाहीये, तो विदर्भामध्ये, तो आपल्याकडे आपण लावतोय. तुम्ही हे बाहेर पण लोकांना झाडं देता?
नाही, आपली आपल्यालाच गरजच गरज आहे. मोठी आहे. आपली मोठी आहे. आम्ही एक प्रयोग केला होता की जे आंब्याचे कोया आणि जांभूळ जास्त आमच्याकडे यायचा. बरं मग आम्ही काही शेतकऱ्यांना पण दिला तो आंबा, हा की हा ज्यांना तो कलम नाहीये कोयेपासून, पण बरोबर त्यांना बांधावं लावायचं आहे, अशा हो. आपण आंबा रोपं दिलेली आहेत. पण ओके सहसा इथली रोपं आपण इथेच वापरतो आपण. बरोबर वसुंधरा ही फक्त पर्यावरणामध्येच नाहीये. आता आमच्याकडे हा. एवढे मनुष्यबळ आहे, आमची एवढी ताकद आहे. आम्ही सामाजिक कार्यामध्ये असतो. मग दुष्काळग्रस्त मध्ये असेल, फ्लड रिलीफ मध्ये असेल, गड किल्ले स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही आहोत. अनाथ विद्यार्थी वगैरे असे वेगवेगळे आमचे सामाजिक देखील उपक्रम आहेत. त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर. आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो. या वर्षी 4 मे रोजी राम मंदिर बानेर ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे आणि प्रत्येक शिबिरामध्ये जवळपास 200 250 लोक रक्तदान करतात. म्हणजे हजारो रुग्णांना त्याचा फायदा होतो. फायदाही होतो. म्हणजे निसर्ग वाढवताय तसंच माणसांनाही तुम्ही येस. जगवताय. नक्षत्र म्हणजे काय, आपलं 12 राशी असतात हम्म. आणि 12 राशींना 2.25 नक्षत्र असतात. हम्म. म्हणजे एकूण 27 नक्षत्र आहेत. बरोबर त्या 27 नक्षत्रावरती हे सगळं आपल्या चलनवलन सगळं जे काय जन्म मृत्यू वगैरे ते काय सगळं सगळं चालतं. आपल्या आध्यात्मिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत. आता समजा मी मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रावर जन्म आलेलो आहे, तर पूर्वजांनी काय सांगितलं की तुम्ही तुमची राशींची झाडे लावा. बर त्यावेळेस सांगितलंय. म्हणजे झाडं लावा, जगवा, जोपासा, पाणी घाला, त्याच्या सानिध्यात राहा, तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्ज मिळतील, बरोबर असं त्यांनी सांगितलंय पुराणामध्ये. मग त्याच्या मागचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, ती जी राशींची झाडं आहेत ती सगळी आयुर्वेदिक आहेत. बरोबर आता आपण काय वापरतो? होमिओपॅथी, ॲलोपॅथी. पूर्वीच्या काळी काय होतं? आयुर्वेदिक. सगळं आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे झाडांपासूनचं औषध सगळे, बरोबर अजिबात काहीही त्याचे साईड इफेक्ट नसलेले. हम्म. कितीही मोठा आजार असू द्या त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार आहे, फक्त बरोबर. थोडासा डिले होतो. बरोबर मग त्यांना त्यावेळेस समजलंय की तुम्ही ती झाडं लावा. मग ही प्रत्येक हे तुम्ही नक्षत्र, सगळं नक्षत्रानुसार मग ही राशीनुसार नक्षत्र लिहिलेलं आहे. राशीनुसार ही झाडं आहेत. मग ती झाडं ह्या ठिकाणी लावलेली आहेत आणि ह्या सगळ्या राशींचा देव म्हणजे महादेव, आणि महादेवाचं झाड म्हणजे रुद्राक्ष. हा पाठीमागचा रुद्राक्ष बघा किती मोठा वाढला. हा रुद्राक्ष. आता ही आयुर्वेदिक झाडं त्यांनी जी सांगितली हा, हा. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक कंटेंट आहे. आता जांभूळ तुम्हाला माहिती आहे डायबिटिक वरती फार हो उपयोगी आहे. याला सुद्धा फळं आलेली आहेत जांभळाला सुद्धा. बरोबर नंतर चंदन थंडाव्यासाठी. बरोबर हा नागकेशर आहे, हा अच्छा. दुर्मिळ आहे हा आणि हा सुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त जगत नाही. चंदन नागकेशर. नागकेशर आणि ह्या जो बंदिस्त केलेला आहे तो अख्ख्या टेकडीवरती एकच झाड आहे, कृष्णा गुरु. ही सगळी आहे. उंडी आहे, उंडीचं तेल काढतात. सांधेदुखीवरती हे तेल फार महत्वाचं आहे. उंडी हे साऊथ इंडियन झाड आहे, आपल्याकडे ते आता छानपैकी वाढते. शेजारी पळस आहे, पळस उष्णता शामक आहे, त्याची फुलं आली उन्हाळ्यामध्ये बघा, आणि विदर्भामध्ये पळस खूप फुलतो. उष्णता जी असते, उष्णता दाह कमी करण्यासाठी काय करते, फुलं घ्यायची, मडक्यामध्ये पाण्यात भिजवायची आणि ते पाणी प्यायचं, तो थंडावा मिळतो. ते म्हणजे ही सगळी आयुर्वेदिक झाडं आहेत. मग ही आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की तुम्ही ती झाडं लावा, जगवा, जोपासा. विदेशी झाडं आता आपण म्हणतो की लावू नका, त्यांनी त्यावेळेस सांगितलंय ते. आता हा जो वड आहे, हा वड बघा तुम्ही, हा साधा वड नाही, हा याचं नाव आहे कृष्णवड. बर म्हणजे हो कृष्णाने पानंही वेगळी पानामध्ये जसं ते लोणी दही वगैरे खाण्यासाठी जसं ते रचना आहे त्याप्रमाणे याची रचना दिसते बघा. साधा वड तुम्ही पाहिलं असेल त्याची पानं सरळ असतात, ही वेगळ्या प्रकारची पानं तुम्ही पाहता इथं. ही पायर आहे, सह्याद्रीमध्ये हे भरपूर पायर येतं. मी मला सांगा, आता हे वैविध्य तर तुमचं इतकं आहे की हे सगळं जाणून घ्यायला खरं तर वेळ हो, कमी पडतोय. म्हणजे अख्खा दिवस जरी द्यायचं म्हटलं तरी हे फक्त 248 एकर आपल्याला 32 प्रोजेक्ट संपणार पैकी नाही. फक्त 3च झालेत आपले. 3च झालेले आहेत. खरं तर वेळेअभावी आपल्याला कुठंतरी थांबावं लागणार आहे. पण मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही हे 47,000हून अधिक सगळी झाडं लावलेली आहेत, तर लोकांना काय संदेश द्याल तुम्ही खरं या निमित्तानं? संदेश असा आहे की ही जी जैवविविधता ह्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून वाढवलेली आहे संस्थेने. याच्यामध्ये आपला सहभाग जसा वेळ मिळेल, जसं जमेल त्याप्रमाणे आपण आपला सहभाग नोंदवा. ह्या ठिकाणी जैवविविधतेचे भाग व्हा आणि
जैविकतेचे भाग व्हाच, परंतु जिथं तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला वेळ देता येईल, तिथं मोकळी जागा आहे, काहीतरी काम करता येईल, झाडे लावता येतील, त्या ठिकाणी तुम्ही तुमचं त्या ठिकाणी योगदान द्या आणि जास्तीत जास्त जैवविविधता वाढवा. त्या जैवविविधतेमध्ये अंडर द सॉईल, अबोव द सॉईल, पशु पक्षी या सर्वांचाच समावेश या ठिकाणी येतो. ह्या ठिकाणी ग्लेडिस्टेरियामुळे सापांच्या प्रजाती अजिबात नसतात, पण साप सुद्धा छानपैकी इथं खेळतात. आमचे व्हिडिओ आहेत छानपैकी सापांचे, मोर आहेत, भरपूर ससे आहेत. ही सगळी जैवविविधता ह्या झाडामुळे वाढलेली आहे. त्याचा भाग व्हा, निसर्गाचे जास्तीत जास्त जवळ जा आणि आपलं आयुष्य आनंदी सुखी ठेवा. हाच एक शेवटचा मंत्र ह्या झाडांचा आहे. बरोबर. आता मला सांगा की आता हे खरं तर आवाहन आमच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना करू इच्छितो, म्हणजे की हे वसुंधरा अभियान बाणेरचं जे आहे 47,000हून अधिक झाड, हे सोपं काम नाही. सोपं काम नाही. फक्त हा आकडा सुद्धा मोठा आहे. हे आयुष्यामध्ये माणसाला एक झाड लावून ते जगवणं अनेक कोट्यवधी लोकांना ते जमलेलं नसेल, पण आज तुम्ही 47,000 ही झाडं लावली आहेत आणि ती जगवली आहेत. नुसती लावली नाही. मगाशी आणि मगापासून आपण हे सगळं तेच आम्ही सांगतो, कॉमन लिडरशिप असेल तर हे शक्य होतं. कॉमन लीडर. तर मला एक सांगा की ह्या अभियानाला जर समजा लोकांना जोडून घ्यायचं असेल, तुम्ही जे हे काम करा, कुणाला इथं येणं शक्य असेल, ते काही काम करू इच्छितात, झाड लावू इच्छितात, किंवा त्यांना काही आर्थिक रूपी मदत करायची असेल, खतं द्यायची असतील, पाणी द्यायचं असेल, रोपं द्यायची असतील, कशा स्वरूपामध्ये लोक तुम्हाला जोडून घेऊ शकतात? लोकांना जोडण्यासाठीचा काहीतरी सोर्सेस लागतात. लोकांना काम करायचं असतं, पण त्यांना चांगली संस्था मिळत नाही. तर आम्ही इथे चांगलं स्टेज या ठिकाणी निर्माण केलं आहे, चांगल्यापैकी ग्रीनरी तयार केली आहे, जंगल तयार केलं आहे. आता आमची जाहिरात आम्हाला करण्यापेक्षा ही झाडं जास्त जाहिरात करतात. मग बरोबर. लोकांना असं वाटतं की आम्हाला काय द्यायचंय वगैरे, आम्हाला टँकर द्यायचा आहे, आम्हाला हत्यारं द्यायची आहेत, आम्हाला पाणी द्यायचंय, आम्हाला इकॉनॉमिकली कामगारांना समजा काही पगार द्यायचे. तर ह्या ठिकाणी आलं की आमचा विषय असतो की तुम्ही काय देताय त्याच्यापेक्षा एखादं झाड लावा, पाणी घाला, आणि नंतर मग तुम्हाला काय द्यायचं असेल, इथं काय गरज अपूर्ण आहे किंवा कमी आहे, समजा जाणून घ्या, टिकाऊ म्हणजे पावडर पहिलं वगैरे, या तुम्ही तुम्ही आधी याचा भाग व्हा, समजून हा, घ्या. आम्ही तुमच्याकडे लगेच पैसे, कोणी इथं पैसे मागत नाही, काय नाही. पैसे हे आवश्यक आहेत, पण आमचा विषय असा आहे की पैशाने झाडं कधीच वाढत नाही. बरोबर बरोबर मॅन पॉवर इज ऑलवेज इम्पॉर्टंट दॅन मनी पॉवर. बरोबर. ते पैसे, हत्यार, मदत तो भाग वेगळी, तुम्ही निसर्गाचा भाग व्हा, हीच पहिली सगळ्यात मोठी ताकद ताकद वसुंधरा ही. अभियानाची. बरोबर. पुढची फार ताकद छान, वाढत म्हणजे जाते मग. तुम्ही हे सगळं वेळ दिलात भुजबळ सर, आणि हे निसर्ग तुम्ही आम्हाला म्हणजे निसर्गाच्या जवळ घेऊन गेलात. मगापासून आपण एक तासभराच्या पेक्षा जास्त वेळ कदाचित झाला असेल, आपण हे सगळं समजून घेतोय तुमचं अभियान, इथली झाडं, इथली रोपं, इथली सगळी फुलझाडं, हे पक्षी, हे सगळं तुम्ही दाखवताय. म्हणजे आता तिकडे फुलं सुद्धा फुलली आहेत ही बघा. मियावाकी आहे, डेन्स जंगल थीम. हा, डेन्स जंगल थीम आहे. म्हणजे ही लावताना फक्त 2 फुटाची होती हा. आणि 5 वर्षामध्ये बघा ही 15-20 फूट वाढलेली आहे. हा, म्हणजे आता त्याच्यातून म्हणजे मियावाकी सूर्यही theme. पलीकडे दिसत हा, नाही. डेन्स जंगल थीम हा. आहे. तर अशा 4-5 मियावाकी आपण केलेल्या आहेत. बरोबर. आणि लोक जोडण्यासाठी शेवटचं वाक्य मी तेच सांगतो की ह्या ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, यायचं असेल, तर आमचा संस्थेचा नंबर आहे 9882-501-501. ह्या नंबरवरती कॉल करा. तुमच्या वाढदिवसाची असतील किंवा तुमची ऍक्टिव्हिटी काय करायची असेल, तर आपण निश्चित संस्था तुमच्या पाठीमागे राहू आणि छानपैकी तुम्हाला सहभागी करून घेऊ. ह्या नंबरला आम्हाला संपर्क करा. धन्यवाद. बरोबर. आणि फॉर द पीपल हा जो चॅनल आहे दराडे सरांचा, निश्चितपणे लोकांपर्यंत भरपूर तो गेलेला आहे. सामाजिक घटक त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहेत. त्यांना, त्यांच्या चॅनलला वसुंधराच्या शुभेच्छा. थँक्यू, खूप थँक्यू, तुमचे धन्यवाद आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी प्रेक्षकांचं अतिशय या गांभीर्यानं या विषयाकडे लक्ष वेधतो. सुरुवातीपासून आपण हे सगळं बघत आलाय. आपण सगळी झाडं बघितली, कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत, किती प्रकारची झाडं आहेत, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, त्याची आळी करणं, त्याचं पावसाळ्यामधलं काम, उन्हाळ्यामधलं काम, हे असं सगळं आपण समजून घेतोय. किती लोक काम करतात. आणि ह्या अभियानामुळं ही जी टेकडी 248 एकरची ही टेकडी उजाड होती. उजाड माळरान जसं आपण बघतो ग्रामीण भागामध्ये, तसं हे उजाड अशी टेकडी, या बाणेर पाषाणच्या मध्ये असलेली टेकडी ही आपल्याला 2006 पूर्वी दिसत होती. आता तुम्ही आमच्या सोबत ही सगळी फुललेली बघितली. अशा टेकड्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर किती आहेत?
प्रत्येक गावामध्ये एक टेकडी किंवा गायराने किंवा मालराने काहीतरी आहेच. प्रत्येक शहरामध्ये अशा टेकड्या आहेत आणि आज त्या उजाड झालेल्या आपल्याला दिसतात. मग त्या टेकड्या फोडल्या जातात, तिथं सिमेंटची जंगलं तयार होतात, म्हणजे बिल्डिंगा बांधल्या जातात. खरं तर निसर्ग आपल्यापासून दुरावतोय अशी परिस्थिती आपण नाकारू शकत नाही, वास्तव आहे. परंतु या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये, त्या वास्तवतेमध्ये हे कुठंतरी एक आशेचा किरण आपल्याला आज या निमित्तानं दिसलाय. आणि प्रत्यक्ष वास्तवामध्ये हे काम कसं चालतं, एका माणसापासून सुरू झालेलं हे काम, हे अभियान कसं झालेलं आहे, हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या टेकड्या असतील, गायरानं असतील, माळरानं असतील, इव्हन आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर असेल, आपण किमान एक तरी झाड हे लावलं पाहिजे. आणि नुसतं लावून नाही तर ते जगवलं देखील पाहिजे. मग आपला वाढदिवस असेल, आपली आठवण असेल, आपला काही महत्वाचा क्षण असेल, तो जर आपण या निसर्गाच्या या झाडांच्या रूपानं जर तो स्मृतीमध्ये जर परावर्तित करू शकलो, तर याच्यासारखी निसर्गाची सेवा असू शकत नाही. कारण आपण सुद्धा निसर्गाचाच घटक आहे आणि निसर्गापासून आपण वेगळे नाहीये. आपण सुद्धा एक निसर्गाचा भाग आहे. त्यामुळं हे काम आपल्या आयुष्यामध्ये आपण निश्चितपणे केलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांना इथं जोडलं पाहिजे. तरच आपल्याला ऑक्सिजन मिळेल, हा हिरवा निसर्ग भेटेल, पशु पक्षी प्राणी हे सगळे आजूबाजूला आपल्याला दिसतील. तरच ही वसुंधरा खऱ्या अर्थानं जगेल. आपण हा सगळा व्हिडिओ बघितला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओ आमचे पाहत चला. ते शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला तुम्ही निश्चितपणे विसरू नका. कॅमेरामन रोहित वनकट्टे व विक्रांत चव्हाणसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज, वसुंधरा अभियान, बाणेर.